नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम 2013 रोजी झालेल्या प्रश्नपत्र 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, शिक्षकाची प्रमुख भूमिका। पर्याय आहेत विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान पुरविणे, विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान पुरविणे, विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यास सहाय्य करणे। डी आहे विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यात सहाय्य देणे। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये। पर्याय आहे सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी, बुद्धिमत्ता आणि अभ्यासनवी, अभिक्षमता आणि प्रेरणा। डी आहे वय आणि आरोग्य। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अभिक्षमता आणि प्रेरणा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, व्याख्यानाचा प्रमुख दोष म्हणजे। ए आहे विद्यार्थी कंटाळतात आणि परिणामी अवधान देत नाही, तर विद्यार्थ्यांना तयार उत्तरे मिळतात आणि ते आळशी बनतात। सी, विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाही। डी, विद्यार्थी टिपणे घेण्यास गुंततात आणि थकून जातात। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, विद्यार्थी टिपणे घेण्यात गुंततात आणि थकून जातात। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, जर ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना पर्याय आहेत ए, अद्ययावत जागतिक ज्ञान पुरवावे, बी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिकवावे, सी, अधिक सखोल स्वाध्याय द्यावेत, डी, स्व अध्ययनाला प्रोत्साहित करावे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, स्व अध्ययनाला प्रोत्साहित करावे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, कोणत्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापरायला चालना मिळते। पर्याय आहेत वाचन कौशल्य व अभिवृत्तीचा विकास, बी, नवीन पुस्तके नियतकालिके यांचे आकर्षक प्रदर्शन, सी, शिक्षकांनी दिलेले वाचन स्वाध्याय, डी, ग्रंथालय समितीवर विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, वाचन कौशल्य व अभिवृत्तीचा विकास। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबीत मर्यादा आहेत। पर्याय आहे शैक्षणिक अभ्यासक्रमातील यशाचे भाकीत करणे, बी, जीवन व्यावसायिक यशाची भाकीत करणे, सी, कौशल्य विकासाचे मापन करणे, डी, शैक्षणिक संपादन जोखणे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, जीवन व व्यवसायातील यशाचे भाकीत करणे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही। पर्याय आहे मूल्ये, ज्ञान, दृष्टिकोन, तथ्ये, मिथिके। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, मिथिके। शास्त्राचे एक प्रमुख ध्येय आहे। पर्याय आहेत मन वळविणे, भाकीत करणे, सी, भूतकाळ जाणणे, डी, सुस्पष्ट करणे। तर याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक डी, सुस्पष्ट करणे। प्रश्न क्रमांक 9, ज्या टप्प्यावर संशोधक आपली निरीक्षणे नोंदवितो किंवा नोंदविते तो टप्पा म्हणजे। पर्याय आहेत माहितीचे मापन, बी, माहितीचे विश्लेषण, सी, माहितीचे संकलन, डी, माहितीचे संकलन। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, माहितीचे विश्लेषण। प्रश्न क्रमांक 10, परस्पर संबंध असलेल्या संकल्पनांचा समूह, व्याख्या आणि सिद्धांत यांच्या योगे एखाद्या घटनेचा पद्धतशीर विचार मांडणे म्हणजे। हे पर्याय आहेत कार्यप्रणाली, बी, सिद्धांत, सी, पद्धत, डी, कार्य कारणभाव। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सिद्धांत। प्रश्न क्रमांक 11, संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सकपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला काय म्हणतात। पर्याय आहे साहित्य संशोधन, साहित्य परीक्षण, साहित्य मूल्यमापन, डी, साहित्य वर्गीकरण। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, साहित्य वर्गीकरण। प्रश्न क्रमांक 12, फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये साधारणपणे रिकामी जागा लोक सहभागी होतात। पर्याय आहेत ए, 6 ते 8, बी, 22 ते 23, 22 ते 26, सी, 2 ते 4, डी, 10 ते 15। तर याचं अचूक उत्तर असणार आहे फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये साधारणपणे 6 ते 8 लोक सहभागी होतात। या पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.